Terima kasih.
Thank you.
गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतना विठोबाचे कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरी खबाटे देवा तुका मने घडो त्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी खबाटे देवा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तामानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू Thank you.
वंशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुगया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. सुखा सारखे पूर्ण वैराग्य जाते शिष्टा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याचा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदास विठ्ठल. धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा उपदेशपर प्रकरणातील तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याचं गोडचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. गाव सुद्धा गोड आहे, गावातील सगळी माणसं सुद्धा गोड आहेत आणि आज या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्ताने येण्याचा योग आला आणि सर्व ग्रामस्थांनी मला इथे संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. आपुलिया हिताजू असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. सुरुवातीला आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जाणून घेऊया. तुकोबाराय म्हणतात की आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्यांच्या आई वडिलांना तुकोबाराय धन्यता देतात. पुढे तुकोबाराय म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. एखाद्या कुळामध्ये जेव्हा सात्विक मुलगा जन्माला येतो तेव्हा त्याचा आनंद साक्षात देवाला सुद्धा होतो. मग अशी सात्विक मुलं जन्माला कधी येणार. तेव्हा पुढे तुकोबाराय सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचं भागवताचं श्रवण पठण करणारी मुलं जे अखंड चिंतन करतात विठ्ठलाचं अखंड चिंतन करतात आणि अशी मुलं तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. जर अशा मुलांची मला सेवा घडली तर माझ्या नशिबाला पार उरणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल या जगामध्ये 3 वर्ग पडतात. पहिला वर्ग जो सतत झोपलेला आहे आणि दुसरा वर्ग जो जागा असून झोपलेला आहे. तिसरा वर्ग जो झोपलेला असून सुद्धा जागा आहे. सांगते पहिला वर्ग जो सतत झोपलेला आहे आता तो कोणाचा बरं तर तो पशूंचा. पशु देवाचं नाव घेऊ शकतात का परमार्थ करू शकतात का त्यांना पाप पुण्यामधला फरक कळतो का. पशु काय पाप पुण्य जाणीते उत्तम मध्यम भोग भोगिते. पशूंना काय पाप पुण्य करताय तुम्ही याचं कुठं बघितले का. ती एखादी म्हस आहे आणि ती ज्ञानेश्वरी वाचायला बसले. एखादं गाढव आहे ते पारायणात आलंय मस्तपैकी आनंद कीर्तनाचा घेते हरिपाठात नसते असं कुठं बघितलंय का. म्हणजे याच जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान कुठे. मनुष्य जन्मच आपल्याला त्यासाठी मिळालाय हो. कशासाठी देवाचं भजन करण्यासाठी. देवाचं भजन करण्यासाठी भक्ती करण्यासाठी हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. पहिला वर्ग झाला जो सतत झोपलेला आहे तो कोणाचा बरा कोणाचा पशूंचा. आता दुसरा वर्ग कोणाचा जे जागा असून सुद्धा झोपलेला आहे ते कोण तर माणूस. आता माणसाला सगळं करायला मिळतं आहे का. देवाचं भजन करू शकतो देवाची भक्ती करू शकतो.
विनवणी करून सांगतात की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. ज्ञानोबाराय सांगतात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. प्रत्येक संतांनी आपल्याला फक्त हाच एक उपदेश दिला की देवाचं भजन करा, देवाचं नामस्मरण करा. असंच एका गावामध्ये एक म्हातारी होती. अगदी मरण तिचं जवळ आलेलं होतं, अगदी मरणाला ठेपलेली होती आणि ती सारखी म्हणायची वासुकेसू वासुकेसू. आता वासू म्हणजे वासुदेव आणि केसू म्हणजे केशव. आता अख्खा आयुष्य म्हातारीनं कधी देवाचं नाव घेतलं, कधी कीर्तनाला बसली, कधी देवाचं भजन केलं, कधी नामस्मरण केलं. आत्ताच कशी काय बरी शेवटच्या क्षणाला म्हातारी नाव घ्यायला लागली देवाचं. सगळ्यांना प्रश्न पडला काय नक्की झालं. तर म्हातारीला होत्या 3 सुना. आता त्यातली जी धाकटी सून होती ती जरा लईच हुशार होती. का बरं, शिकलेली होती ना कशाला. त्या धाकटी सुनाला वाटलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. असं तसं म्हातारी देवाचं नाव काय घेणार नाही. मग तिने एक आयडिया केली. गाव गोळा केलं. ऐका हो ऐका, म्हातारी काय देवाचं नाव घेत नाही, म्हातारी काही परमार्थ करत नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हातारीला जिथं पडवीला बाहेर झोपवलं जायचं ना, बसवलं जायचं ना, एक गोठा होता. त्या गोठ्यामध्ये एक वासरू होतं आणि ते वासरू सारखं किरसुनी खात होतं. म्हणून सारखी म्हातारी म्हणायची वासरू किरसुनी खातंय, वासू केसू विठायला. असं आपलं आयुष्य अख्खा निघून जातं. आणि ज्यासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय ते मात्र देवाचं भजन राहून जातं. अख्खा आयुष्य आपण संसार करत राहतो आणि मग देवाचं भजन करायचं राहून जातं. मग ते केलं पाहिजे. क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. करावा विचार करावा व्यापार भव सिंधू. एखादी नदी आहे, नदीकडून आपल्याला ह्या कडेवरून त्या कडेवर जायचंय. नाव आहे पण त्यामध्ये आपल्याला कोण घेऊन जाणार आहे? नावाडी. नावाडी आपल्याला घेऊन जाणार आहे म्हणजे साधन कुठलं आहे? नावाडी. मग तसंच या संसाररूपी सागरातून जर आपल्याला तारून जायचं असेल, जर आपण इकडच्या कडेवरून तिकडच्या कडेवर जर जायचं असेल
तर संतांच्या मुखातून आलेला अध्यात्म जो प्रसाद आहे, तुम्ही इथं पारायणामध्ये येताय, कीर्तन ऐकताय, जो प्रसाद आहे, ज्ञानेश्वरी वाचताना जो प्रसाद आहे, देवाचं भजन करताना जो प्रसाद आहे, तो आपल्याला या संसारूपी सागरातून इकडच्या कडेवरून तिकडच्या कडेवर नेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल चार मित्र होते. शाळेपासून अगदी त्यांची घट्ट मैत्री होती. त्यातले जे 3 मित्र होते ते श्रीमंत होते आणि त्यातला जो एक मित्र होता त्यांचा तो अगदी गरीब होता. शाळा झाल्यानंतर ना ते शहरात पुढे शिकायला गेले. ते 3 मित्र जे श्रीमंत होते त्यांची परिस्थिती चांगली होते, ते शहराकडे शिकायला गेले. आता जो गरीब मित्र होता त्यांचा, त्याला मात्र त्याची परिस्थिती नसल्यामुळे त्याने काय केलं की त्याचा जो वडिलांचा जो नावाड्याचा व्यवसाय होता तोच त्याने पुढे चालू ठेवला. एके दिवशी काय झालं तर शहरामध्ये हे जे 3 मित्र होते ते अचानक त्यांची भेट पडली. भेट पडल्यानंतर अचानक सगळ्या जुन्या आठवणी त्यांच्या जाग्या झाल्या. आठवणी एकमेकीच्या खूप गप्पा गोष्टी मारल्या त्यांनी. गप्पा मारल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपला एक लहानपणीचा एक मित्र होता आपल्यासोबत आणि तो आता आपल्यासोबत नाहीये. मग त्यांनी काय केलं की म्हणजे आपण आपल्या मित्राला एक पत्र पाठवूया आणि 2 दिवसांनी आपण त्याला भेटायला जाऊया. पत्र पाठवलं. इकडे ह्याला कळालं की आपले मित्र येणार आहे. खूप आनंदी झाला तो, खूप आनंदी झाला. त्याने अगदी स्वागताची चांगली तयारी केली. त्याची जी नाव होती चांगली सजवून वगैरे ठेवली. सजवून ठेवल्यानंतर 2 दिवसांनी त्याचे मित्र आले. अगदी चांगल्या गप्पा गोष्टी राहिल्या. खूप खूप आनंद घेतला त्यांनी. नावेमध्ये बसले. नाव पुढं पुढं चालत चालली आहे. गप्पा मारत मारत ते पुढे चालले आहे. पुढे जात असताना अचानक काय झालं, वादळ आलं. वारा सुटला. नाव हलायला लागली. आता हे 3 मित्र म्हणाले आता काय करायचं, आता काय करायचं. आता हे घाबरले. तर जो नावाडी होता तो म्हणाला की मला तर पोहायला येतं. तर ते 3 जण म्हणाले आम्हाला पोहायला येत नाही. आता हा संपला दृष्टांत. आपण आता सिद्धांताकडे जाऊया. पोहण्याचं ज्ञान तिथं का श्रेष्ठ ठरलं, कारण का ते पलीकडे नेणार होतं. तसंच आपल्याला ह्या संसारूपी महासागरातून जर पलीकडे जायचं असेल तर संतांचं वचन आणि अध्यात्म आहे. विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपला पहिला वर्ग झालाय तो कोणाचा तर पशूंचा. दुसरा वर्ग कोणाचा झाला, मनुष्याचा. आता 3रा वर्ग जे झोपलेले असून सुद्धा जागे, ते म्हणजे संत. संसारामध्ये झोपून राहतात आणि परमार्थामध्ये जाग राहतात आणि आपल्या सर्वांना जाग करण्याचे उठा जागे भाई संपूर्ण जगाचं कल्याण करण्यासाठी, जगाच्या
कल्याण संतांची विभूती देह कष्टविधी परोपकारी. संत हे जगाचं कल्याण करण्यासाठी अवतार घेत असतात आणि संतांचं मागणं देखील देवाकडे तसंच असतं बरं का. आपल्या सर्वांसाठी असतं. आता आपलं मागणं आणि संतांचं मागणं यामध्ये फरक आहे बरं का. आता आपण काय म्हणतो, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा असं आहे, पण आपण कसं म्हणतो, हेची दान देगा देवा लाखभर रुपये पगार व्हावा, सोबत महिन्याला पॅकेज वाढावं, आपलं असलं मागणं. आता संतांचं मागणं असं असतं का? नाही. तुकोबाराने देवाकडे काय मागितलं, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस. दास्यत्वाचं मागणं केलं. आता नामदेव महाराजांनी काय मागितलं, अल्पायुष व्हावे तया कुळा, अल्पायुष व्हावे तया जगाचं कल्याण करण्यासाठी संत मागणं मागत असतात आणि ते आपल्याला जागा करण्याचं काम करतात की आपलं हित कशामध्ये आहे, त्यामध्ये जागा हित आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. एक दिवशी असंच तुकोबारा रस्त्याने चाललेले होते. रस्त्याने जात असताना अतिशय काळोख होता. काळोखात जात असताना भजन करत 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 तुकोबारा निघालेले होते. भजन करत करत जात असताना एकदा काय होतं की गावामध्ये 3 चोर सुटतात. किती? 3 चोर सुटतात. मग त्या 3 चोरांमध्ये असा विषय होतो
की आपण एकतर किती जण आहे, 3 जण आहे. मग आपल्यात काय 3 तिघड काम बिघड असला वेशविषय व्हायला नको. त्यामुळे आपण काय करूया, आपल्यातच एखाद्याला घेऊया. मग ते 3 जण रस्त्याने जात असताना त्यांनी तुकोबरायांना बघितलं. नेमके तुकोबराय त्यांना दिसले. तुकोबरायांना घेतलं आणि गेले पाटलाच्या वाड्यामध्ये. आता पाटलाच्या वाड्यामध्ये गेल्यानंतर पाटलाचं वाड्याचं दार भलं मोठं आता होतं. आता चोर जर असं अंगानं वगैरे चांगले होते. आता कोणी कोणाला उचलायचं, कोणी कोणाला धरायचं आणि कोणी कोणाला पलीकड सोडायचं असा विषय झाला. मग त्यामुळे काय म्हणले, तुकोबराय तुम्ही आपले आहात लहान, मग तुम्हाला आम्ही आतमध्ये सोडतो. आतमध्ये जेवढं काही जड जड वस्तू दिसतंय तेवढं बाहेर द्या पाठवून. ठरल्याप्रमाणे तुकोबरायांना आत सोडलं. आतमध्ये गेल्यानंतर तुकोबराय आता बघायला लागले, जड काय दिसतंय का, जड काय दिसतंय का. जड शोधायला लागले. त्यांना पहिलं दिसलं म्हणजे काय, पाटा आणि वरवंटा. आता घेतला पाटा वरवंटा आणि टाकला चोरांच्या डोक्यात. आता एकाच्या डोक्यात बसला पाटा आणि एकाच्या डोक्यात बसला वरवंटा. आता ती दोघं तिथेच बेशूर पडली. आता तिसरा म्हणला, ह्यांच्यासारखी माझीगत व्हायला नको. त्यामुळे तुकोबराय एक काम करा, जड जड राहते सर, आपलं काहीतरी हलकंच द्या पाठवून. मग म्हणजे चालतंय, ठीक आहे. तुकोबरायांनी आपला शोध करायला सुरुवात केला. हात काय बघतात. शेवटी त्यांना दिसलं सुपली झाडून. घेतली सुपली झाडून, टाकली चोरांच्या डोक्यात. आता डोक्यात टाकल्याबरोबर आता ही बऱ्याच वेळाचं चालू राहिलं. शेवटी तो चोर म्हणला, तुकोबराय एक काम करा, सरळ दरवाजा उघडा, आम्ही येतो, आत येतो. मग त्या चोरांना ती 2 बिशूत पडली, कशी तरी जागी केली उठवून आणि त्यांना घेतलं गेले आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर ना आता ह्या चोरांनी घेतला तिजोरीचा शोध. आतमध्ये गेले तर तिजोरीकडे जाणार, तिजोरी दिसली, तिजोरी उघडणार, तोपर्यंत तुकोबरायांच्या काकड टायमिंग झालं. उठा पांडुरा आता ही बसली तुकोबरायांच्या मागे थांबली डाळ वाजवत. आता ह्यांच्या काकडारती सुरू झाल्यामुळे गाड्याची सगळी माणसं जागी झाली. नोकर चाकर जागी झाली, पाटील जागा झाला. पाटील आले तिथं. काकडारती खूप गोड अशी काकडारती संपन्न झाली. झाल्यानंतर पाटील म्हणाले, तुकोबराय तुम्हाला काय मागायचे ती मागा. पैसा, अडका, दागदागिने, सोनेरी काही पाहिजे ते मागा, काही पण तुम्हाला मी आज द्यायला तयार आहे. तुकोबरायांनी हात जोडले. तुकोबराय म्हणाले की मला ह्याच्यातलं काहीही नको, मी फक्त माझ्या देवाचं भजन केलं. तेव्हा त्या चोरांना कळालं की अरे खरं सुख कशामध्ये आहे. ज्यासाठी आपण रात्रभर एवढं काय काय केलं तरी आपल्या हाताला काही आलं नाही. आणि भजन तुकोबरायांना, मग त्या चोरांना कळालं, आपली चूक कळाली. तिथून पुढे त्या चोरांनी कधीच चोरी केली नाही आणि ते चोर तुकोबरायांचे टाळकर झाले. म्हणून संत आपल्याला जागा करण्याचं काम करतात. आपण जरी वाईट मार्गाला चाललेलो असलो तरी ते आपल्याला चांगल्या मार्गावरती आणण्याचं काम करतात, जागा करण्याचं काम करतात. म्हणून तुकोबराय म्हणतात की आपल्या हिताच्या ठिकाणी जागा व्हा. आणि जे हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांच्या आई वडिलांना तुकोबराय धन्यता देतात. अभंगाचं प्रथम
पिता जो असे जगता धन्य माता पिता जगता धन्य माता पिता तयाची बोलू नका. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाट देवा. तुकोबराय म्हणतात की आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या आई वडिलांना तुकोबराय धन्यता देतात. मग आपले हित कशात आहे हो? जास्त पैसा कमवून 4-5 बंगले बांधून 4-5 गाड्या घेऊन आहे का आपलं हित? नाही. तर हित ते करावे देवाचे चिंतन. आपण हित आपल्या 3 प्रकारे साध्य करू शकतो. पहिलं देवाचं भजन. नाही जमत गुरुची सेवा करा. ती पण नाही जमत आई वडिलांची सेवा करा. देवाचं भजन, गुरुची सेवा, आई वडिलांची सेवा. विठ्ठल देवाचं भजन, गुरुची सेवा, आई वडिलांची सेवा जो करतो त्यांच्या आई वडिलांना तुकोबरा धन्यता देतात की धन्य माता पिता तयाची. का बरं? कारण का शुद्ध विचारपोटी फळे रसाळ घुमटली. आपल्याला माहित आहे शिवबाराजे घडले त्याचं कारण म्हणजे जिजाऊने त्यांना तसे संस्कार केले. मुलगा घडवायचा का बिघडवायचा हे सर्वस्वी आई वडिलांच्या हातामध्ये आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे तो दृष्टांत की नामदेवराया जवळ 5 वर्षाचे होते. 5 वर्षाचे नामदेवराया होते. आई वडिलांनी हातात नैवेद्याचं ताट द्यावं, देवळात जावं, विठ्ठलासमोर उभं राहावं, ताट ठेवून त्याच्यावरती कडनं पाणी फिरवावं आणि म्हणावं देवा कर सुरू. आता बराच वेळ नामदेवरायांनी वाट बघितली. देव काही यायला तयार नाही. तरीही देव काही यायला तयार नाही. अरे विठ्ठला, माझे वडील रोज इथे येतात नैवेद्य घेऊन. रोज तू त्यांच्या हातनं खातोस की नाही? आज माझ्या हातनं खा. तरी विठ्ठल काही यायला तयार नाही. खरं तर दगडातलं आणि पाषाणातलं चैतन्य जागा करण्याचं सामर्थ्य हे संतांमध्ये असतं. खरं तर नामदेवरायांनी वाट बघितली. आता आपण पण नैवेद्य दाखवतो की देवाला. आपण कितीही बी असं धरून बसलो तरी देव काय येणार नाही म्हणतोय. तर आपल्या मनाने तसा भक्ती तो भाव असला पाहिजे.
माझ्याकडे जेव कर सुरू कटेवरी हात तुझी विटेवरी पाय कटेवरी हात तुझे विटेवरी पाय कटेवरी हात कटेवरी पाय कटेवरी हात ए विठ्ठल अरे जेव की रे बाबा आत्ता माझे वडील येते ते मला म्हणतील आई नाम्या देव जेवला का रे मग आता मी त्यांना काय सांगायचं मग आल्यानंतर ना त्यांचा मार खाण्यापेक्षा मी एक काम करतो तुझ्याच पायरीवर इथं जीव देतो माझा डोकं आपटून जीव देतो नामदेवराय तिथं त्या पायरीपाशी जाणार डोकं आपटणार तोपर्यंत गाभाऱ्यातून एक आवाज आला नाम्या ए नाम्या अरे दगडातला पाषाणाचा देव कधी जेवतो का रे नामदेवराय म्हणले मी पण खूप हुशार आहे बरं का मी पण असं नाही नामदेवराय म्हणाले की देवा मग पाषाणातला दगडातला देव कधी बोलतो का तू आता बोललास साठून पुसून ताट स्वच्छ करायला लावलं माझ्या नामदेवरायांनी ही माझ्या संतांच्या भक्तीची ताकद आहे विठाला नामदेवराय किती वर्षाचे होते 5 वर्षाचे होते आता आपल्या घरातली 5 वर्षाची पोरा घेऊन बघा आता माझी सटकली आता माझी सटकली करून गावभर येते ते डीजे पुढे नाचते ती नाही कशी म्हणते बया माझा बाया कसा ग नुसतंच काढणार आहे आपलं एखाद्या आईला असं वाटतं का माझ्या मुलाने कीर्तनात यावं कीर्तन ऐकावं एखाद्या आईला असं वाटतं का की माझ्या मुलानं हरी पाठात नाचावं नाचू कीर्तनात नाचू कीर्तनात